नमस्कार मित्रांनो, आजची तारीख आहे 5 जुलै 2024. या व्हिडिओमध्ये आपण UAPA आणि सुप्रीम कोर्टचा जो ऐतिहासिक जजमेंट आलेला आहे त्या संदर्भात ही न्यूज आपण इथे कव्हर करतोय. सर्वात पहिले ही न्यूज समजून घेऊया आपण. सुप्रीम कोर्टने आपल्या 2024च्या गुरविंदर सिंग जजमेंटमध्ये त्यांची जी सुप्रीम कोर्टाची भूमिका होती, तर त्यामध्ये भूमिकेमध्ये बदल केलेला आहे. जुना जो दृष्टिकोन होता 2024 म्हणजे जजमेंट होतं, त्यामध्ये असं होतं की UAPA ॲक्ट अंतर्गत जर कुणाला अटक केलेली असेल तर त्यामध्ये तुरुंग हा नियम होता आणि बेल हा अपवाद होता. याचा अर्थ काय? तर मॅक्सिमम लोकांना तुरुंगात भरपूर दिवसांपर्यंत बिना जामिनाचं राहावं लागायचं. तर हा त्याचा नियम होता. म्हणजे असं एक ट्रेंड होता. ठीक आहे. पण इथं एक सुप्रीम कोर्टानं मागचं जे जजमेंट आहे ते थोडं चेंज केलेलं आहे. त्यांचा जुना निर्णय जो आहे त्यामध्ये बदल केलेला आहे. आता बदल काय केला आहे सुप्रीम कोर्टानं? तर आता नवीन जजमेंटमध्ये कोर्टानं राईट टू पर्सनल लिबर्टी म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि स्पीडी ट्रायल म्हणजे वेगवान खटला याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कोर्टाने म्हटलं आहे की UAPA मधील सेक्शन 43D5 च्या कडक अटींमुळे एखाद्याचे वैयक्तिक स्वातंत्र्याचे हे कायमचे हिरावून घेतले जाऊ शकत नाही. म्हणजे काय? राईट टू लिबर्टी खूप महत्त्वाचं आहे आणि स्पीडी ट्रायल. जर या कायद्याअंतर्गत UAPA अंतर्गत जर कोणाला अटक केलेली असेल तर यामध्ये स्पीडी ट्रायल खूप महत्त्वाची आहे की लवकरात लवकर ते ट्रायल घेऊन त्याच्यावर निर्णय देणे खूप महत्त्वाचं आहे. कारण या अशा याच्यामुळे काय होतं की जर समजा त्यांना वर्षानुवर्षे जेलामध्ये टाकला आणि तो जर व्यक्ती निर्दोष निघाला तर त्याच्या वैयक्तिक म्हणजे राईट टू पर्सनल लिबर्टीवर हा गदा येऊ शकतो. म्हणून सेक्शन 43D5च्या कडक अटींमुळे स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेतले जाऊ शकत नाही. ठीक आहे. आणि हे जजमेंट कोणचं आहे? तर SI अनब्राबी जजमेंट. कोणचं? SI अनब्राबी जजमेंट आहे 2025चं. ठीक आहे. या संदर्भात त्यांनी हा नवीन जे आहे नवीन जो नियम आहे तो अपडेट जे आहे ते सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे. UAPA ॲक्टच्या अंतर्गत काही आव्हानं आहेत, जसं की हा कायदा नॅशनल सिक्युरिटी आणि सोव्हरेनिटी टिकवण्यासाठी बनवला असला तरी तो अत्यंत ड्रॅकोनियन म्हणजे कडक मानला जातो. यामध्ये NIA जे आहे त्या आरोपीला चार्जशीट दाखल न करता 180 दिवसांपर्यंत डिटेन करू शकते. म्हणजे NIA जे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ते काय करते? चार्जशीट दाखल न करता 180 दिवसांपर्यंत डिटेन करू शकते. हा अत्यंत कडक कायदा आहे. ठीक आहे. कोर्टात सुद्धा त्याला पेश केलं जात नाही, त्याला डिटेन करून ठेवलं जातं. आता इथे एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. जर UAPA ॲक्ट अंतर्गत जर त्याचं आकडेवारी जर बघितली की किती लोकांना त्यामध्ये अटक करण्यात आली, त्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट फक्त 6% इतका कमी आहे. ठीक आहे. किती टक्के आहे? फक्त 6%. म्हणजे जर 100 लोकांना जर अटक झाली असेल त्यातले 94% लोक निर्दोष सुटतात. फक्त 6% लोकच त्यात दोषी आढळतात. ठीक आहे. तर अशा वेळी ह्या 94% लोकांना वर्षानुवर्षे फक्त जेलमध्ये कोर्टात सादर करण्यासाठी पेश करण्यासाठी त्यांना दिलं जात नाही. त्यांच्यावर फक्त त्यांना अटक करून त्यांच्यावर त्यांची पर्सनल लिबर्टी जी आहे ती हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. असं होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टानं त्यांचा 2024चा जो निर्णय आहे तो चेंज केलेला आहे. ठीक आहे. अनेकदा लोक अनेक वर्ष तुरुंगात राहतात आणि नंतर त्यांची निर्दोष सुटका होते. त्यामुळे त्यांचं ह्युमन राईट्सचं उल्लंघन होते. अनेक वर्ष तुरुंगात राहूनही नंतर निर्दोष सुटका म्हणजे ह्युमन राईट्सचं उल्लंघन. म्हणून या नवीन जो अपडेट आहे ते सुप्रीम कोर्टाकडून आपल्याकडे आलेली आहे. आता या नवीन निर्णयाचा परिणाम काय झालेला आहे? तर या नवीन निर्णयामुळे UAPA अंतर्गत अटक केलेल्या व्यक्तींना आता बेल मिळणे सुलभ होण्याची शक्यता इथं निर्माण झालेली आहे. म्हणजे स्वातंत्र्याला प्राधान्य, न्यायाला गती मिळण्यात आलेली आहे. लगेच त्यांना बेल मिळण्याची शक्यता आहे. आता कोणी विचार करत असेल की UAPA अंतर्गत अटक केली म्हणजे तो टेररिस्ट असू शकतो. तर तसं नाही आहे. खूप वेळा खूप कंडिशन असं आहे की विरोधकांना सुद्धा या ॲक्टच्या अंतर्गत कोणी सोशल मीडिया पोस्ट टाकली सरकारच्या विरोधात तरी त्याच्या अंतर्गत सुद्धा त्याला अटक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर हे असं होऊ नये म्हणून यामध्ये सुधारणा जी आहे ती सुप्रीम कोर्टाद्वारे करण्यात आली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, जसं UAPA काय आहे नेमकं, नंतर बाकीचे जे टर्म्स याच्यात आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये, त्या केस काय आहेत नेमका 2 सुखविंदर सिंग जे केस आहे ती नेमकी काय होती, ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर यानंतर जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही लगेच बघू शकता.
थँक्यू.